पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेने पहलगाम येथे केलेल्या क्रूर हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांच्या झालेल्या हत्येचा निषेध आणि ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्य दलाने दिलेल्या प्रत्युत्तराचं कौतुक करण्यासाठी सावंतवाडी शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। माजी शिक्षण मंत्री आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली पार पडली। पावसाचा शिडकावा सुरू असताना देखील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते। सावंतवाडीच्या गांधी चौकातून सुरू झालेली ही रॅली शहरातून फिरून शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली। हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय असा जयघोष करत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचं यावेळेस दिसून आलं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।